महाराजांच्या पालखीचं तर खरं जेव्हा येते आळंदीवरून देहूवरून त्यावेळेला ती देहूवरून येते तेव्हा पुण्यात मुक्कामाला असते, तेव्हा ती भवानी पेठेत थांबते. परंतु येतानाचं जे महत्त्व आहे की जी वारी आहे तुकाराम महाराजांची ती तिथून दर्शन घेऊन विठ्ठलाचं दर्शन घेऊन ती इथं नवी पेठेत येते. म्हणजे आज मी मला भाग्यवान समजते, कारण का तर ती पालखी विठ्ठलाच्या इथे जाऊन आलेली आहे आणि आज मला तो मान मिळतो आहे की जे आज तुळशी डोक्यावर घेऊन मी सांगते हा दर्शनाचा जो लाभ आहे या वारकऱ्यांबरोबर मला मिळतो. त्याबद्दल मी शतशः आभार मानते त्या विठ्ठलाचे आणि इथल्या लोकांचे. तुम्ही कुठून आला? माझं नाव उषा किसन गावाने, तुमचं गाव? मुक्काम डिंगरेजवाडी, पोस्ट कोरेगाव भीमा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. यावरून मी 23 नंबरला राहता मागं चलते इरबळ आणि संध्याकाळची रथातली सेवा, पाठेचा काकडा, देवाचा काकडा आम्ही म्हणतो. परत पाठ उठून देवाचा काकडा करायचा. काकडा झाला की आज ही बाई 40 वर्षाची वारी, 39वी वारी, पायवारी. पंढरपूर करून देहू ते पंढरपूर आणि पंढरपूर ते परत देहू, परतीची वारी. आज 39वी वारी आणि इतकं वाटतं अजून मी कणा उड्या हाणते. पायी दुखत नाही, गुळी नाही, मलम नाही, काही नाही, शुगर नाही, BP नाही, काय नाही. ही आई माझी डोक्यावर असती, याच्यामुळं मला इतकं अभिमान वाटतो. त्या पांडुरंगाने मला 3 बाऱ्या नर्मदा परिक्रमा केली मी सुलपानीतून. पण माझं मी काही मागत नाही देवाला, मला फक्त शरीर ठेव. आमचे गाव लक्ष्मी जगन्नाथ खांडेकर, सांगोला तालुका, जिल्हा सोलापूर. आमचं आता तुम्ही पंढरपूरहून येताय ना देहूला, देहूवरनं परत पंढरपूरला. पंढरपुरातनं आता देहू. किती वर्षापासून येताय तुम्ही? वर्षी नाही मोजली आम्ही, मोजायची नाही रे वर्षी पांडुरंगाची. आपण म्हणतो ना संपता सोहळा न आवडे मनाला, संपता सोहळा न आवडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनाशी, जावे पंढरीशी आवडे मनाशी. कधी एकादशी आषाढी हे, कधी एकादशी आषाढी हे, आषाढी हे, जावे पंढरीशी आवडे मनाशी, जावे पंढरीशी आवडे मनाशी. तुका म्हणे आयशे आर्त ज्याच्या मनी, तुका म्हणे आयशे आर्त ज्याच्या मनी, त्याची वाट पाये चक्रपाणी, त्याची वाट पाये चक्रपाणी, जावे पंढरीशी आवडे मनाशी, जावे पंढरीची आवडे मनाशी. कधी एकादशी आषाढी हे. शालन पोपट तांबे, मुक्काम पोस्ट काळूस, तालुका खेड, जिल्हा पुणे. कुठून आलाय, कुठं चाललंय? चाकरहून आलो. देहून पंढरीला गेलो, आता आलोय परत. किती वर्ष झाले काय? 1995 सालापासून, त्याच्यातली 4 वर्षे नाही आली लॉकडाऊनमध्ये. 95 आता 30 वर्ष होत आली. एवढं चालतंय तुम्ही? हां, आता 5-6 वर्षे चालत नाही, गाडीत जाते, पण जाते. काय आजार वगैरे काय नाही? नाही आजार नाही, काय नाही, गोळ्या काय नाही? गोळ्या नाही, काय नाही, गुडघं दुखतात फक्त. हां, दर्शनाला पास आहे आम्हाला, पास मिळतो वाकरी. सेवेकऱ्यांना पास आहे. 12ला जायचं होता का पंढरपूर? नाही नव्हता पाऊस नव्हता. कशी सोय होती पंढरपूरला तुमची? हां, व्यवस्था कशी होती तुमची? सोय आमचा मठ आहे, नाही देऊचा मठ आहे.
हे सरकारने व्यवस्था चांगली ठेवली संस्था सगळी आपली जाता खाण्या पिण्याची पाण्याच्या बाटल्यापासनं झोपण्यापासनं सगळी व्यवस्था चांगली राहिली. घरी दुखतंय पण वारल्या गेले की दुखायचं राहतंय. तर एकंदरीत आपण बघतोय की पंढरपूर मार्गे तुकव्वा म्हणजे देऊ मार्गे पंढरपूर मार्गे पुणा आणि पुन्हा देऊ असा जो प्रवास आहे. लोक जाताना खूप असतात पण आज आता पंढरपूरला पण परतीच्या प्रवासावर पण आपण वारकरी आहेत सोबत आहेत. तर विठ्ठलाकडे एवढंच मागणं आहे सर्वांना चांगलं ठेव चांगलं तो परंपरा वारी करून घ्या आमची पिढीन पिढ्या